आमचा आजचा दिवस असा सांडलोंड करून चालू झालेला आहे. सो हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. हे काय केलं? असं खेळायला गेले आणि सांडलं. म्हणजे माझ्याकडून सांडलं असतं तर तांडव झाला असता. शक्ल देखो कितनी भोली है लेकिन अंदर से लोमड़ी है. आणि आता आता काही नाही होत असतं ते घाई गडबडीत. एवढं स्वयंपाक बनवायचा, भूक लागली, आधी तुझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली, गरम येते भाजी, अजून कणिक मळायची, पोळी बनवायची, भाकरी परत पोळी काहीतरी बनवावं लागलं. भूक लागली आता मला. वाह दीदी वाह दीदी नहीं दीदी वाह दीदी. हॅलो. कोइन्सिडेंटली आज आमचं ट्विनिंग झालेलं आहे. ट्विनिंग म्हणजे ट्युनिंग. ट्विनिंग म्हणजे काय? ट्विन म्हणजे सेम. ट्विन्स. अच्छा, ट्विन्स वाला ट्युनिंग. ते ट्विनिंग. अरे कहना क्या चाहते हो? ट्विनिंग. ओके. ट्विनिंग म्हणजे बोलण्याचं. ओके. सो आम्ही निघालेलो आहोत भूलभुलैया 3 बघायला, आणि त्याचबरोबर एक सिक्रेट हिडन जेम इन मीरा रोड. सो आमच्यासोबत व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. पडले अभी से ये लोग मुझे. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सो लेट्स गो. आम्ही आता पोहोचलेलो आहोत मूवी मॅक्सला, जे मीरा रोड मध्येच आहे. इकडे आल्यानंतर ना आपण या डाव्या साईडला तिकीट्स काढू शकतात. फायनली आमचं तिकीट काढून झालेलं आहे. आणि हा आहे पार्किंग वाला, जो आमची बराच वेळ झालं वाट बघतोय. याला आम्हाला 30 रुपये पार्किंगचे चार्जेस द्यायचे आहेत. आम्ही 1.5 वर्षानंतर ना जवळपास मूवी डेटला आलेलो आहोत. लास्ट मूवी आम्ही कोल्हापूरमध्ये पाहिला होता, तो होता वेड. हॅलो. पार्किंगचं तिकीट दाखवून आतमध्ये जाणार तुम्ही आता. मोबाईल मध्ये. आम्ही पहिल्यांदाच या थिएटरमध्ये आलेलो आहोत. तसं तर हे थिएटर मला ठीकठाक वाटलंय. एवढं पण काही एकदम लॅविश आणि भारी असं नाहीये. आणि इकडे कॅफे वगैरे आहेत. 3 की काहीतरी स्क्रीनिंग होत्या इथे. आणि ऑल ओव्हर छान होतं थिएटर, म्हणजे ठीकठाक होतं. आय मीन मूवीसाठी थोडासा वेळ होता तर आम्ही फोटोशूटचं काम करून घेतलं. सो अक्षय कुमार नाहीये तर वाईट वाटतं आहे की नाही त्याच्यामध्ये? नाहीये म्हणून तुम्ही नाही यायचं म्हणत होतो ना. त्याच्याऐवजी हा आहे कार्तिक. सो बेस्ट आहे. बघूया, अजून पाहिलं नाही. हा म्हणजे बघू. पहिले 2 पार्ट तर चांगलीच आहे. नाही, दुसरा बकवास आहे. आता तिसरा अतिशय बकवास निघतो का ते बघायसाठी आम्ही आलोय. बात तो सही है. अक्षय कुमार नाही ना त्याच्यामुळं, बाकी काय नाही. सो आम्ही आलोय. आफ्टर सो लॉंग टाइम आपण मूवी बघायला जातोय. आय थिंक आपण लास्ट मूवी कोल्हापूरला असताना पाहिला होता वेड. त्याच्यानंतर आम्ही मूवीज पाहिलेलं नाही. आज आम्ही खूप वर्षानंतर मूवी डेटला आलोय. वर्ष 1.5 वर्ष झाले आपल्याला कोल्हापूरून शिफ्ट होऊन. त्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणजे मी गेली होती सेपरेटली पाहायला, पण हा याच्यासोबत नाही आला. सो चला. आपलं सीट आपल्याला आता भेटलेलं आहे. सीट नंबर मिळून गेला होता लगेचच. आणि एक जण यायला चालू झालं होतं आता. आणि काही वेळातच लगेचच मूवी सुद्धा स्टार्ट झालेला आहे इकडे. आतापर्यंत पूर्ण मूवी मध्ये मला हा राजपाल यादवचा लास्टचा सीन आणि ते मेरे ढोलना सॉन्ग एवढंच फक्त आवडलेलं आहे. मूवी पाहून आम्हाला खूप बोर झालं होतं. सो आम्ही या रासा नावाच्या कॅफेमध्ये थोडा आमचा मूड फ्रेश करण्यासाठी आलो होतो. गाईस, तुम्ही पाहू शकता किती छान फ्रेम्स लावलेले आहेत. माझ्यासारख्या फूडी लोकांसाठी हे परफेक्ट आहे का अक्षय? खरंय. अशा फ्रेम्स मी लावू शकते घरात. छान आहे, छोटंसं मिनी कॅफे. आणि आवडलं मला, यांची सर्व्हिस पण खूप छान. खरंच हे मिनी कॅफे खूप छान आहे आणि मूवी मॅक्सच्या एकदम शेजारीच आहे. आम्ही वरती आलो आणि मस्त भारी वाटत होतं. ऍटलीस्ट इथे आल्यावर तरी जरासा मूड फ्रेश झाला, कारण यांनी सॉंग्स पण खूप भारी भारी लावले होते. आता ते कॉपीराइट्स मुळे मी एवढं नाही सगळं टाकू शकत. हे दाबलं तर तो येतो. आपल्याला डब करायला लागेल.
आपले ना माणूस येतो काय पाहिजे. आमची मूवी डेट तर झालीच आणि त्याचबरोबर इथे आल्यामुळे आमची कॉफी डेट सुद्धा झाली. थँक्यू. थँक्यू. खरंच इथली कॉफी पिऊन ना मूड एकदम फ्रेश झाला होता. खूप छान आणि टेस्टी कॉफी होती इथली आणि आम्ही दुसरं काही खायला ऑर्डर केलं नव्हतं कारण आम्हाला फारशी भूक नव्हती. छान आहे कॅफे. छान आहे, खरंच छान आहे. पण ते दोघं बऱ्याच वेळापासून वैतागले होते, त्यांना लवकर नाही मिळालं. त्यांना आपला पण डिस्टर्ब होत होता. आम्ही ATM मध्ये आलो होतो आणि ATMचा वॉचमन तर नाही भेटला पण हा भेटला. आता मला हा प्रश्न आहे की हे जे डोअर आहे, हा जो दरवाजा आहे, हा व्यवस्थित पॅक दरवाजा आहे, तर हा कस काय आतमध्ये आला असेल? आणि बरं आलाय जर आलाय एसीच्या थंड हवेमध्ये, तो निवांत झोपलाय. म्हणजे एकदम, आता तुम्ही पहा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इतकं गारगार वाटत आहे आणि हा किती छान शांत झोपलाय. थंड हवेचा तो आनंद घेतोय. वा. इथे काही छोटी छोटी मुलं होती जी पैसे मागत होती आणि पाणी सुद्धा, तर आम्ही त्यांना पाणी घेऊन दिलं, पैसे नाही दिले. आता आमचं मूवी पाहून तर झालेलं आहे आणि आता एक जेन्युइन रिव्ह्यू आपल्याला सर देतील. कशाबद्दल? सर मूवी कसा वाटला? मूवी नाही यार, अक्षय कुमार नाही तर मजा नाही यार. खरंच अक्षय कुमारची कमी कुठेतरी महसूस झाली आणि नाही एवढा ठीक वाटला. गाणे पण ठीक. मोंजुलिका फेमस झाली म्हणून परत परत त्याच्यावर पिक्चर काढायची नाही, आपल्याला नाही पटलं ते. मेकिंग वगैरे सगळं बरोबर आहे, पण एक्स्ट्रा ओढून ताणून जोक कशाला आणायचे? जे पहिल्या भूलभुलैयामध्ये जमून आलं होतं सगळं, ते नाही आलं. ते बरोबर आहे. सेकंड तर बकवासच होता, पण सेकंड पेक्षा थर्ड चांगला आहे. थर्ड चांगला आहे जरा, तसं वन टाइम वॉच आहे, म्हणजे चांगलं आहे. तसं सगळं व्यवस्थित बनवलं त्यांनी. पण जर अजून पण जर टॉकीजवर पहिला पार्ट रिलीज झाला तर आम्ही पहिला पार्ट बघू. खरंच नक्कीच. सो चला, आता आपण हिडन जेम बघणार आहोत, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की इंडिया अरे कहना क्या चाहते हो? माय गॉड, म्हणजे मला सारखं असं बाहेरच्या देशात जावं वाटत आहे ना, ते तोंडात तसंच येत आहे. इंडियातलं हिडन जेम नाही, हे मीरा रोडचं हिडन जेम आहे, जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे, जे माझ्या घराच्या अगदी जवळ आहे. सो चला, लेट्स गो. गाईज, मला असं वाटलं होतं की मी ते सगळं एका व्लॉग मध्ये कव्हर अप करेल म्हणून, परंतु हा जो व्लॉग आहे ना, हाच खूप मोठा होत होता आणि त्याचा सेपरेट व्लॉग तुम्हाला लवकरच भेटेल, कारण तो खूप लॉंग व्हिडिओ होत आहे. त्यामुळे सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं आहे अजूनही चॅनलला, त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुद्धा हा मूवी पाहायला गेले होते का? तुम्हाला हा मूवी कसा वाटला याच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. कीप सपोर्टिंग.